नमस्कार मित्रांनो, टॉक्स बाय आयुष्य यूट्यूब चॅनल मध्ये मी आयुष आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चुलीवरची स्पेशल बासुंदी बनवणार आहोत। मित्रांनो, आता मी त्याच्यासाठी बघा या ठिकाणी पातेल्याला माती लावून घेतलेली आहे, नाहीतर मग मी ओरडन काळं झालं तर। आणि या ठिकाणी आता चूल पेटवून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। आपण चूल पेटवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण दूध टाकूयात। अजून दूध टाकणार आहोत आपण। थोडं दुधाला उकळू देणार आहोत। त्याच्यानंतर साखर टाकूयात, म्हणजे लवकर साखर विरघळेल। मित्रांनो बघा, आता थोडं उकळी यायला सुरुवात झालेली आहे दुधाला। आणि चुलीवर जेव्हा आपण बासुंदी करतो तेव्हा खूपच मस्त होते। आपण कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी चुलीवरती आपल्या मंडळामध्ये किंवा आपल्या घरी देखील बासुंदी करत असतो, नाही का? तर खूप अशी छान अशी बासुंदी ती होत असते। आता आपण या ठिकाणी साखर देखील टाकलेली आहे दुधामध्ये। आता दूध आळून यायला सुरुवात झालेली आहे। आता जरा साखर टाकलेली आहे आपण, आणि आता थोडे नाही का उकळी येऊन दूध आळून यायला लागले। आता मस्त अशी बासुंदी। आता तोपर्यंत आपण काय करूयात, बदाम काजू जरा हे बारीक करून घेऊयात, म्हणजे आपल्याला आपल्या बासुंदीमध्ये टाकता येतील। दूध उकळते तोपर्यंत आपण काय करू, काजू आणि बदाम आहेत ते आपण वाटून घेऊ, नाही का? आपण याचं हे केलं, पेस्ट केली होती काजू आणि बदामची, ती आता आपल्या बासुंदीमध्ये। आता बघा हे कसं आटत आले, आणि मस्त अशी घट्ट अशी बासुंदी झालेली आहे। आणि आता हे झाल्यानंतर आपण त्याला थंड करून फ्रीज मध्ये ठेवणार आहोत, आणि त्यानंतर तिचा आस्वाद घेणार आहोत। तर बघा मित्रांनो कशी पद्धतीने झालेली आहे आपली बासुंदी झालेली आहे। आपण या पातेल्यामध्ये काढूयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात, म्हणजे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवता येईल, नाही का? कशी झालेली मस्त अशी बासुंदी आपली। कलर पण तिने असा पिवळसा कलर सुद्धा घेतलेला आहे बासुंदीने आपल्या। आता आपण या पातेल्यामध्ये बासुंदी काढून घेतलेली आहे, आणि हिला थंड करूयात, आणि अजून थंड करण्यासाठी आपण फ्रीज मध्ये ठेवूयात। आता आपली बासुंदी आता तयार झालेली आहे। फ्रीज मधून काढल्याच्या नंतर अशी मस्त दिसते, त्याच्यावर ड्रायफ्रूट वगैरे, आणि एकदम नाही का आपण जे डिझर्ट म्हणतो तशी ते खाण्यासाठी एकदम छान अशी बासुंदी झालेली आहे। आणि चुलीवरची एक वेगळीच चव या बासुंदीला आलेली आहे। तर मित्रांनो, आता मी या बासुंदी खाण्याचा आस्वाद घेतो आणि हा व्हिडिओ संपवतो। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्की करा।